आताची पोझिशन फक्त मुन्ना बेंडवालच्या मुलाला टार्गेट करणं, सस्पेंड करणं, डिसमिस करणं. 5 महिन्यापासून तो सस्पेंड आहे, गैरहजर दाखवलं आणि तो सतत तो कामावरती. मला स्वतः पांडे साहेबांनी सांगितलं, मुन्नाजी म्हणजे तुमचा विषय नाही आहे, तुम्ही कागदोपत्री सर्व क्लिअर आहे, वरतून चालू, वरतून म्हणजे वरतून म्हटलं कुठून साहेब, तर म्हणे आमदार साहेबांकडून चालू आहे. त्या पोराबद्दल सांगितलं की आम्ही टार्गेट करतो, आम्ही मला टार्गेट करत नाही. बेंडवाल खानदानी कसा आहे, गावगुंडा सगळ्याला माहिती आहे, पण त्याच्यावर शिवला मारण्याचा गुन्हा दाखल होता. त्याच्यामुळं त्याचं एसआयचं परीक्षा पास झाल्यानंतर त्याला ऑर्डर मिळू शकली नाही. नगरपालिकेतल्या काही सफाई कामगारांची स्ट्रॅटेजी आहे, ते कामावर येत नाही, कामावर जात नाही, दादागिऱ्या करतात आणि एखाद्या डॉक्टरचं सर्टिफिकेट आणतात की आम्ही मेडिकल होतो आणि इकडे दिवसभर पांढरे कपडे घालून फिरतात. कामाला पाठवला, फुकाचा पगार कोण खातो घरी बसून? तुम्हाला काय नोकरी का फुकाचा पगार खायला बसवला का? पगार घेतात तशी नोकरी करा. सफाई कामगार कामावर येत नसतील तर बिनपगारी होईल, सस्पेंड होईल आणि आता तुम्ही टर्मिनेट करणार आहे. 101% खरं आहे. आता तुम्ही भूमिका, माझा मुलगा हा नगरपालिका सफाई कर्मचारी आहे या बेसवरती लागला होता. त्याच्यानंतर माझ्या मुलानं सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स एसआयचा तो कोर्स दिल्याच्या नंतर तिथं मुंबईमध्ये प्रस्ताव पाठवण्यात आलं आणि तो पाठवल्याच्या नंतर या आमदारांनी काय केलं, 4दा माझ्या मुलाला मुंबईला नेलं, वापस आणलं. 4दा मी स्वतः त्यांच्यासोबत त्या टायमाला गेलो, वापस आणलं. आणि त्यांनीच काय केलं, 2 फायली वेगवेगळ्या 2 फायली मागं पुढं दिल्या गेल्या. दोन्हीच्या दोन्ही फायली यांनीच गाड केलं तिथं जाऊन आणि तुमची फाईल कुठं गेली, तुमची फाईल कुठं गेली असं सांगत यांनी फक्त मुंबईच्या 8 वाऱ्या आम्हाला करायला लावलं. आणि आताची पोझिशन फक्त मुन्ना बेंडवालच्या मुलाला टार्गेट करणं, सस्पेंड करणं, डिसमिस करणं. 5 महिन्यापासून तो सस्पेंड आहे, गैरहजर दाखवलं आणि तो सतत तो कामावरती. सिव्हिल सर्जन नावाचं जे आपण सर्टिफिकेट देतो, फिटनेसचं अनफिटचं सर्टिफिकेट देतो, तो तिथं दाखल केल्याच्या नंतर सुद्धा आजच्या तारखेत मी आता 1 तास अगोदर पांडे साहेबांना फोन केलं. म्हटलं साहेब, सिव्हिल सर्जनचं फिटनेसचं सर्टिफिकेट तुम्हाला दिल्याच्या नंतर तुम्ही माझ्या मुलाला कामावरती जॉईन करून घेऊन राहिले. म्हटलं 8 दिवसापासून मी तुमच्या मागे लागेले, 8 दिवस झाले म्हटलं सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट तुमच्या हातात दिलं आणि माझ्या मुलाच्या नावाची सही नसताना आवक जावकमध्ये एक अर्ज दिला जातं. मी सीओ साहेबांना दाखवलं, म्हटलं साहेब माझ्या मुलाची सही आहे का या पत्रावरती? तो म्हणे नाही. मग आवक जावकमध्ये हा पत्र जातो माझ्या मुलाची सही नसताना. म्हटलं हा प्रकार काय चालू, फक्त माझ्या मुलाच्या विरोधात प्रकार चालू. तर म्हणे मुन्नाजी ते तुम्हाला काही सांगू नका म्हणे, तुम्ही असं हे मी तुमच्या मुलाला कामावरती घेतो म्हणे. आता कमीत कमी 8 महिन्यापासून असं चालू आहे. आणि मला स्वतः पांडे साहेबांनी सांगितलं, मुन्नाजी म्हणजे तुमचा विषय नाही आहे, तुम्ही कागदोपत्री सर्व क्लिअर आहे, वरतून चालू, वरतून म्हणजे वरतून म्हटलं कुठून साहेब, तर म्हणे आमदार साहेबांकडून चालू आहे. आमदार साहेबांचं म्हणणं आहे की टार्गेट फक्त मुन्ना बेंडवालच्या मुलालेच करा. आणि वास्तविकता सुनील बेंडवाल नावाचा आरोग्य निरीक्षक आहे तिथं, तेही आदरणीय माजी आमदार साहेब, जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्या आशीर्वादाला लागलेला सुनील बेंडवाल नावाचा, यांचा आशीर्वाद साहेब. त्या टाइमाले विठ्ठलराव येवले नगराध्यक्ष असताना, माजी नगराध्यक्ष विजय गवई असताना, त्या टाइमाला आम्ही ठराव घेतलं होतं की सुनील बेंडवालले नगरपालिकेच्या स्वखर्चातून सुनील बेंडवालले सॅनिटरी इन्स्पेक्टर या कोर्सवरती पाठवण्यात यावं. सुनील बेंडवालले, सुनील बेंडवाल कंटिन्यू पाहन तुम्ही, जेव्हापासून तो आरोग्य निरीक्षक झाला तो आजपर्यंत सुनील बेंडवाल तिथंच. त्या पोराबद्दल सांगितलं की आम्ही टार्गेट करतो, आम्ही कोणाला टार्गेट करत नाही. बेंडवाल खानदानी कसा आहे, गावगुंडा सगळ्याला माहिती आहे. सगळे धंदे मी बुलढाणा शहरात बंद केले, रेस्ट हाऊसचे चाळे बंद केले, अधिकाऱ्यांना पैसे मागणं बंद केलं. ज्याच्या नोकरीबद्दल तो बोलतो, तो पोरगा मी 4 वेळेस त्याचा फाईल त्याला एसआयचं प्रमोशन करता आम्ही गेलो, मी स्वतः गेलो आणि त्यांनी ते घेऊन नाही गेले, मला मी बोलवून नेलं, पण त्याच्यावर शिवला मारण्याचा गुन्हा दाखल होता. त्याच्यामुळं त्याचं एसआयचं परीक्षा पास झाल्यानंतर त्याला ऑर्डर मिळू शकली नाही. मग डीएमने सांगितलं की कोर्टाचा निकाल येऊ द्या, कोर्टाने जर तुम्हाला निर्दोष केलं तर मग तुम्हाला ऑर्डर दिली जाईल. मग मी त्याला सांगितलं की कोर्टात जाऊन ताबडतोबीनं तुमचा निकाल लावून घ्या. तोपर्यंत ती शासनाने प्रोसेस सगळी बंद केलेली. राहिला विषय मेडिकल सर्टिफिकेटचं देतो आणि कामावर, नगरपालिकेतल्या काही सफाई कामगारांची स्ट्रॅटेजी आहे, ते कामावर येत नाही, कामावर जात नाही, दादागिऱ्या करतात आणि एखाद्या डॉक्टरचं सर्टिफिकेट आणतात की आम्ही मेडिकल होतो आणि इकडे दिवसभर पांढरे कपडे घालून फिरतात. आता ज्या पोराचं नाव घेतो हा 6 महिन्यापासून ड्युटीवर नाहीये, रोज क्रिकेटच्या मैदानात खेळतो. कोणतं मेडिकल सर्टिफिकेट देतो तुम्ही सगळ्यांचं? आणि म्हणून सांगितलं की नगरपालिकेत लोक, आपण सफाई नाही केली तर लोक ओरडतात,
म्हणून मी कडक केलं. सफाई कामगार कामावर येत नसतील तर बिनपगारी होईल, सस्पेंड होईल. आणि आता तर मी टर्मिनेट करणार आहे. ज्याला नगरपालिका नोकरीची गरज नसेल, जे मोकाट फिरत असतील आणि सांगत असतील की आमच्यावर अन्याय, कामाला पाठवा ना. फुकाचा पगार कोण खातं घरी बसून? तुम्हाला काय नोकरीवर का फुकाचा पगार खायला बसवला का? पगार घेतात तशी नोकरी करा. 6-6 महिने नोकरीवर यायचं नाही आणि मेडिकल सर्टिफिकेट खोटा आणायचं दाखवायचं, हे लाड चालणार नाही. त्याच्यामुळे मी कारवाई करणार आहे.